श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 61वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांची पुष्कर तीर्थात तपश्चर्या आणि राजर्षी अंबरीषाचे रुचिकाचा मधला पुत्र शूनशेप याला यज्ञपशु बनविण्यासाठी विकत आणणे. पुरुषसिंह श्रीरामास शतानंदानी पुढील वृत्तांत निवेदन केला. यज्ञात आलेल्या त्या सर्व ऋषींना तेथून जाताना पाहून महर्षी विश्वामित्रांनी त्यांना म्हटले, महर्षी, या दक्षिण दिशेस जाऊन आमच्या तपश्चर्येत विघ्न आलेलं आहे, तेव्हा आम्ही दुसऱ्या दिशेस जाऊन तिथे राहून तपश्चर्या करू. विशाल पश्चिम दिशेस जे महात्मा ब्रह्मदेवांनी 3 पुष्कर आहेत त्यांच्या जवळच राहून आम्ही सुखाने तपश्चर्या करू, कारण ते तपोवन फारच सुखद आहे. असे म्हणून ते महातेजस्वी महामुनी पुष्करात निघून गेले आणि तेथे कंदमुळावर राहून उग्र व दुर्जय तपश्चर्या करू लागले. याच दिवसात अयोध्येचे महाराज अंबरीष एका यज्ञाची तयारी करू लागले. जेव्हा ते यज्ञात मग्न होते त्यावेळेस इंद्राने त्यांचा यज्ञ पशु चोरला. पशु हरवल्यावर पुरोहितांनी राजाला सांगितले, राजन, जो पशु इथे आणला होता तो आपल्या दुर्नीतीमुळे हरवला आहे. नरेश्वर, जो राजा यज्ञ पशुचं रक्षण करू शकत नाही त्याला अनेक प्रकारचे दोष नष्ट करून टाकतात. पुरुष प्रवर, कार्याची सुरुवात होण्याआधीच हरवलेल्या पशुस शोधून लवकर इथे घेऊन ये, अथवा त्याचा प्रतिनिधी म्हणून कोणताही पुरुष पशु विकत घेऊन ये. हेच या पापाचं महान प्रायश्चित्त आहे. पुरोहितांचे हे बोलणे ऐकून महाबुद्धिमान पुरुषश्रेष्ठ राजा अंबरीषाने हजारो गायींचे मूल्य देऊन खरीदण्यासाठी एका पुरुषाचा शोध घेतला. वेगवेगळे देश, लोक, नगरे, वने आणि पवित्र आश्रम शोधता शोधता राजा अंबरीष भृगुतुंग पर्वतावर पोहोचले आणि तेथे त्यांनी पत्नी आणि पुत्राबरोबर बसलेल्या रुचिक मुनींना पाहिले. अमित कांतिमान व महातेजस्वी राजर्षी अंबरीषाने तपश्चर्येत उद्दीप्त होणाऱ्या महर्षी रुचिकांना प्रणाम केला आणि त्यांना प्रसन्न करून घेतले. प्रथम त्यांनी रुचिक मुनींना त्यांचे कुशल विचारले व त्यानंतर म्हणाले, महाभाग भृगुनंदन, जर आपण 1,00,000 गायी घेऊन आपल्या एका पुत्रास पशु बनविण्यासाठी विकाल तर मी कृतकृत्य होईन. मी सर्व देशात हिंडून आलो, परंतु कुठेच यज्ञोपयोगी पशु मिळवू शकलो नाही. तेव्हा आपण योग्य मूल्य घेऊन मला आपला एक पुत्र द्यावा. त्याने असे म्हटल्यावर महातेजस्वी रुचिक म्हणाले, नरश्रेष्ठ, मी माझ्या प्रथम पुत्रास तर काहीही करूनही विकणार नाही. रुचिक मुनींचे बोलणे ऐकून त्या महात्मा पुत्रांच्या आईने पुरुषसिंह अंबरीषास सांगितले, प्रभू, भगवान भार्गव म्हणताहेत की ज्येष्ठ पुत्र कधीच विकण्याजोगा नाही, परंतु आपल्याला माहीत असलेलं चांगलं की जो सर्वात छोटा पुत्र तोही मला फार प्रिय आहे. तेव्हा पृथ्वीनाथा, मी माझा छोटा पुत्र आपल्याला कधीही देणार नाही. नरश्रेष्ठ, बहुधा श्रेष्ठ पुत्र पित्याला प्रिय असतो व छोटा पुत्र मातेला. तेव्हा मी माझ्या कनिष्ठ पुत्राचं अवश्य रक्षण करीन. मुनी व त्यांच्या पत्नीने असे म्हटल्यावर मधला पुत्र शूनशेप याने आपणहून म्हटले, राजपुत्रा, पित्यानं ज्येष्ठ पुत्र व मातेनं कनिष्ठ पुत्र विकण्यासाठी अयोग्य असे सांगितले, तेव्हा मी समजतो की या दोघांच्या दृष्टीने मधला पुत्रच विकण्यायोग्य आहे.
जेव्हा तू मलाच घेऊन जा. ब्रह्मवादी मधल्या पुत्राने असे म्हणताच राजा अंबरीश फार प्रसन्न झाला आणि 1 कोटी सुवर्णमुद्रा, रत्नांचे ढीग आणि 1,00,000 गायींच्या बदल्यात शुनशेपास घेऊन तो घराकडे परतला. महायशस्वी राजर्षी अंबरीश शुनशेपास रथात बसवून अति उतावीळ होऊन वेगाने निघून गेला. इथे 61वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 62वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांकडून शुनशेपाच्या रक्षणाचा प्रयत्न आणि त्यांची तपश्चर्या. शतानंदांनी आणखी पुढील कथा सांगितली. महायशस्वी राजा अंबरीश शुनशेपाला घेऊन दुपारच्या वेळेस पुष्कर तीर्थात आले आणि तेथे विश्रांती घेऊ लागले. जेव्हा ते विश्रांती घेऊ लागले तेव्हा महायशस्वी शुनशेप ज्येष्ठ पुष्करात येऊन ऋषींबरोबर तपश्चर्या करीत असलेल्या आपल्या मामास विश्वामित्रांना भेटला. तो अत्यंत आतुर व दीन झालेला होता. त्याच्या तोंडावर विषाद दाटलेला होता. तो तहानेने व भुकेने आणि परिश्रमाने दीन होऊन मुनींच्या मांडीवर पडला व म्हणाला, सौम्य मुनी पुंगव, मला आई नाही व वडीलही नाहीत, तर भावंड कोठून असणार? मी असहाय्य आहे. तेव्हा आपणच धर्मानं माझं रक्षण करावं. नरश्रेष्ठ, आपण सर्वांचे रक्षक आणि इच्छित वस्तूंची प्राप्ती करून देणारे आहात. हा राजा अंबरीश कृतार्थ होईल आणि मीही विकाररहित दीर्घायू होऊन सर्वोत्तम तपश्चर्या करून स्वर्गलोकात जाईन, अशी कृपा करावी. धर्मात्मन, आपण आपल्या निर्मल चित्ताने माझ्यासारख्या अनाथांचा नाथ व्हावं. ज्याप्रमाणे पिता आपल्या पुत्राचं रक्षण करतो, त्याचप्रमाणे आपण मला या पापमूलक विपत्तीपासून वाचवावं. शुनशेपाचे बोलणे ऐकून महातेजस्वी विश्वामित्र त्याला नाना प्रकाराने सांत्वना देऊन आपल्या पुत्रांना म्हणाले, मुलांनो, चांगल्याची अपेक्षा ठेवणारा पिता ज्या पारलौकिक हिताच्या उद्देशाने पुत्रास जन्म देतो, त्याच्या पूर्तीची वेळ आलेली आहे. हा मुनिकुमार माझ्याकडून त्याला रक्षण हवं आहे. तुम्ही आपले जीवन देऊन त्याचं भलं करा. तुम्ही सर्वच्या सर्व पुण्यात्मा व धर्मपरायण आहात. तेव्हा राजाच्या यज्ञात पशु बनून अग्निदेवाला तृप्त करा. त्यामुळे हा शुनशेप सनाथ होईल. राजाचा यज्ञही विघ्नबाधेशिवाय पूर्ण होईल. देवही तृप्त होतील आणि तुमच्याकडून माझ्या आज्ञेचं पालन होईल. विश्वामित्र मुनींचे हे बोलणे ऐकून त्यांचे मधुछंद इत्यादी पुत्र उपहासाने व अवहेलनापूर्वक म्हणाले, प्रभू, आपण आपल्या इतक्या पुत्रांचा त्याग करून दुसऱ्यांच्या पुत्राचे रक्षण कसे करता? ज्याप्रमाणे पवित्र भोजनात कुत्र्याचं मांस पडलं तर ते अग्राह्य होतं, त्याप्रमाणे जेव्हा आपल्या पुत्राचं रक्षण आवश्यक असतं, तिथं दुसऱ्याच्या पुत्राचं रक्षण करण्याच्या कार्याकडे आम्ही अकर्तव्य म्हणूनच पाहतो. त्या मुलांचे ते बोलणे ऐकल्यावर मुनीवर विश्वामित्रांचे डोळे क्रोधाने लाल झाले व ते म्हणाले, अरे, तुम्ही निर्भयतेने पण धर्मरहित व निंद्य असं बोललात. माझ्या आज्ञेचं उल्लंघन करून ही दारुण व रोमांचकरी गोष्ट तुमच्या तोंडून बाहेर पडलेली आहे, या अपराधामुळे तुम्ही सर्वजण सुद्धा वसिष्ठांच्या मुलाप्रमाणेच कुत्र्याचं मांस खाणाऱ्या मुष्टिक इत्यादी जातीत जन्म घेऊन 1000 वर्षापर्यंत या पृथ्वीवर राहाल. याप्रमाणे आपल्या पुत्रांना शाप देऊन मुनिवर विश्वामित्रांनी त्यावेळेस शोकार्त शुनशेपाचे रक्षण करून त्याला म्हटले, मुनिकुमार, अंबरीशाच्या या यज्ञात
जेव्हा कुश इत्यादी पवित्र पाशांनी बांधून त्याला लाल फुलांची माळ घालून आणि लाल चंदन धारण करायला देतील, त्यावेळेस तू विष्णुदेवांसंबंधी युपाजवळ जाऊन वाणीद्वारे अग्नीची स्तुती कर आणि या 2 दिव्य गाथांचं गायन कर. यामुळे मनोवांछित सिद्धी प्राप्त करशील. शूनशेपाने एकाग्रचित्ताने त्या 2 गाथांचे ग्रहण केले आणि राजसिंह अंबरीशाजवळ जाऊन त्यांना शीघ्रतापूर्वक सांगितले, राजेंद्र, परमबुद्धिमान राजसिंह, आपण दोघं आता लवकर जाऊ. आपण यज्ञाची दीक्षा घ्यावी व यज्ञकार्य संपन्न करावं. ऋषी कुमाराचे ऐकून राजा अंबरीश आळस सोडून आनंदाने उत्फुल्ल होऊन घाईने यज्ञशाळेत गेला. तेथे सदस्यांची अनुमती घेऊन राजा अंबरीशाने शूनशेपास कुशाच्या पवित्र पाशाने बांधून त्याला पशुलक्षणांनी संपन्न केले आणि यज्ञ पशुस लाल वस्त्र घालून युपात बांधले. बांधलेल्या मुनिपुत्र शूनशेपाने उत्तम वाणीद्वारा इंद्र व उपेंद्र या 2 देवांची यथायोग्य स्तुती केली. त्या स्तुतीने संतुष्ट होऊन सहस्त्र नेत्रधारी इंद्र प्रसन्न झाला. त्यावेळेस त्याने शूनशेपास दीर्घायुष्य प्रदान केले. राजा अंबरीशानेही देवराज इंद्राच्या कृपेने त्या यज्ञाचे बहुगुणसंपन्न उत्तम फळ प्राप्त केले. यानंतर महातपस्वी धर्मात्मा विश्वामित्रांनीही पुष्कर तीर्थात पुन्हा 1000 वर्षपर्यंत तपश्चर्या केली. इथे 62वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 63वा सर्ग वाचूया. मंडळी, हे वाचत असताना काही चूक भूल झालेली क्षमा करा आणि आमच्या सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करून आपले विचार कळवा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्रीराम.